आपल्यासोबत नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ आहेत। भुजबळ साहेब, आम्ही नेहमी पाहिलेलं आहे राजकारणात अतिशय चढउतार बघणारा नेता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। पुन्हा एकदा एक जोरदार कमबॅक तुम्ही राजकारणात केलेला आहे, काय भावना आहे? काय ना, आमच्या जीवनामध्ये साप शिडीचा खेळ जोरात आहे, त्यामुळे चालूच राहणार आणि आमची तयारी असते। शिडीने वरती जायचं, मग पुढे कुठे तर मग परत खाली यायचं। आम्हाला सुनील तटकरे सांगतो ते 8 दिवसापूर्वी निर्णय झालाय, पण अतिशय गोपनीय ठेवला, काय कारण होतं? म्हणजे आजचा मुहूर्त साधायचा होता? असं आहे की शेवटी राजकारण आहे आणि खरं म्हणजे ते सोमवारी होणार होतं, परंतु मुश्रीफ साहेब म्हणाले की बा इथे आता मंत्री वगैरे असतात मंगळवारी ठेवू। पण मी हे खरं आहे कुणाला सांगितलं नाही, कारण हे शेवटी राजकारण आहे, कधी काय होईल ते सांगता येत नसतं। त्याच्यामुळे मी गप्प राहणं, जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन येत नाही आदल्या रात्री तोपर्यंत काही खरं म्हणजे खरं नसतं। आणि त्याप्रमाणे त्यांचा फोन आला, ते म्हणाले तुम्ही या 9:15 वाजता संपलं। पण अगदी नगरसेवकापासून ते आता मंत्रिपदापर्यंतचा हा जो प्रवास आहे तुमचा अतिशय रंजक आहे। या चढ उतारा दरम्यान अशी कुठली गोष्ट आहे दॅट्स कीप यू गोईंग? काय सांगणार तुला, आता एकदा बसल्यानंतर सगळी कथा भुजबळांची सांगू तुम्हाला। पण यामध्ये अनेक विघ्न आले। मी म्हणजे 91 सालामध्ये पहिल्यांदा 1991ला सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये रेव्हेन्यू मिनिस्टर होते, पवार साहेबांच्या वेळेला मग हाऊसिंग मिनिस्टर होते, त्याच्यानंतर मग लीडर ऑफ ऑपोजिशन होतो काँग्रेसचा, मग उपमुख्यमंत्री होम मिनिस्टर, मग PWD पर्यावरण, अनेक वर्ष ते होतं। आता अन्नधान्य पुरवठा आणि वगैरे वगैरे। जरांगे म्हणतात की अजित पवारांना याची किंमत चुकवावी लागेल, खुश नाहीये ते। मराठा आरक्षणामध्ये एक नाराजीची लाट पाहायला मिळेल काय? एक माणूस म्हणजे अख्खा समाज नाही, मराठा समाज फार हुशार आहे। अंजली दमाने म्हणतात की दुसरा कोणी नेता तुम्हाला सापडला नाही का, असा प्रश्न ते फडणवीसांना विचारतात। पुढे नेहमीप्रमाणे तर आपण पाहतोय या ठिकाणी छगन भुजबळ जे आहेत हे अर्थात त्यांच्या विरोधकांना जरी उत्तर देत नसले तरी या ठिकाणी मिळालेलं मंत्रीपद जे आहे हे त्यांनी स्वागतार्ह असल्याचं सांगितलेलं आहे।